हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत आपली बीएमसी एग्जाम सीई सब इंजिनियर जो आपला पेपर होता तो पुढे गेलेला आहे। त्यासाठी आता पुढे ढकलण्यात आली आहे आपली डेट। तर लवकरच तो पेपर होणार आहे। 15 दिवसामध्ये आपला 15 दिवस पेपर आपला पुढे गेलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर आपलं बीएमसी एससीचा पेपर हा एनएमसी पेपरच्या आधी होणार आहे, कारण की एनएमसी नागपूर महानगरपालिकेची डेट जाहीर झालेली आहे। त्या पेपरच्या आधीच आपलं बीएमसी सब इंजिनियरचा पेपर होणार आहे। म्हणजे तुमच्याकडे आता 15 दिवस आहे की तुम्ही रिव्हिजन प्रॅक्टिस करू शकता, एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता आणि पीवायक्यू क्वेश्चन्स आपण अजून सॉल्व्ह करून अजून छानपैकी आपली प्रिपरेशन आपण करू शकतो। तर आता आपण बघणार आहोत की आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपण कसं ही एक्झाम क्रॅक केली पाहिजे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा। तसंच आपल्या अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिका 2025 साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे। जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आहेत। तसंच अकॅडमीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आपण 2000 रुपयामध्ये ही ऑफर आहे आपल्याकडे। 2000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी व्हॅलिडिटी आहे। तुम्ही यामधून कोणती पण बॅच परचेस केली ही फक्त ऑफर महिलांसाठी आहे। आरोग्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका, सरळ सेवा बॅच, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक, टीआयटी एग्जाम, तलाठी बॅच, यामध्ये तुम्ही कोणती पण बॅच परचेस केली, सिव्हिल इंजिनिअरिंगचे पण आपले बॅचेस तुम्ही परचेस केले, तुम्हाला 2000 रुपयामध्ये ही बॅच भेटणार आहे। 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे। तसंच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760। यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच परचेस करू शकता। आपली बीएमसी सब इंजिनियरचा पेपर आपला लवकरच होणार आहे, तर तुम्ही आपली प्रॅक्टिस चालू ठेवा। कारण एनएमसी एक्झामचा टाइम टेबल आलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या एक्झामच्या आधी आपला पेपर होणार आहे। नाहीतर काय करणार, अजून समोर आपलं पेपर गेलं तर ते आता जाणार नाही, पण झालं काय करणार नाही तर ते होऊ शकते। पण तुम्ही आपली प्रिपरेशन चालू ठेवा आणि एक्झाम साठी रेडी राहा। बघा, बीएमसी सब इंजिनियरच्या आपला एक्झाम पॅटर्न आपण पाहूया। आपल्याला सामान्य ज्ञान आहे 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी आहेत। आपल्याला बौद्धिक ज्ञानचे आहेत आपल्याला 20 क्वेश्चन आहेत 20 गुणांसाठी आणि तांत्रिकचे आहेत आपल्याला 60 क्वेश्चन आहेत 60 मार्कांसाठी। असा हा आपला 60-40चा पेपर आहे। त्यामध्ये आपल्याला तांत्रिक विषयी तांत्रिकचे आपल्याला पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे। तुम्हाला जसं बघा, तांत्रिक विषयी आपल्याला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। आपल्याला जसं आपला 60 क्वेश्चन्स आहेत, आपल्याला तुम्हाला 55 क्वेश्चन तरी तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 20 पैकी 20 क्वेश्चन तुम्हाला रिझनिंगचे सॉल्व्ह करायचे आहेत। रिझनिंगचे तुम्हाला पूर्ण 20 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत। तुम्ही तांत्रिक मध्ये 55 क्वेश्चन 55 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला। आणि यामध्ये आपल्या सामान्य ज्ञानमध्ये जसं तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी हे सगळं तुम्ही केलं असणार तर ठीक, नाही केलं तर तुम्ही हे सगळं आता रीड नाही करू शकत। त्यासाठी तुमच्याकडे आता फक्त तुम्ही करंट अफेअर्स करा। जसं आता आपला पेपर मार्च मध्ये आहे, तुम्ही जॅन आणि तुम्हाला करंट अफेअर्स करायचे आहे। करंट अफेअर्स जॅन आणि फेबचे तुम्हाला करंट अफेअर्स करून घ्यायचे आहे। आपला मार्च मध्ये पेपर झाला तर आणि आपला मार्च नंतर पेपर झाला तर जसा तुमचा पेपर थोडा समोर गेला तर मार्च आणि एप्रिलचा करंट अफेअर करायचे आहे। मेला पेपर झाला तर असं तुम्हाला 2 महिन्याचा करंट अफेअर करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला यामध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत। जसं आपण सांगितलं होतं तुम्हाला 55 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये अटेंड करायचे आहेत आणि टाइम लिमिट पण व्यवस्थित आपल्याला मॅनेज करून, जसं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला आहे
तुम्हाला स्ट्रॅटेजीच्या बीएमसी साठी सेपरेट त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कशी स्ट्रॅटेजी ठेवायची आणि काय करायचं हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये विथ टाइम लिमिट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत आपलं बघा स्टडी इफेक्टिव्ह प्लॅन काय राहील तुमचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। एमसीक्यू प्रॅक्टिस करायची, तुम्हाला जेवढं जमेल तुम्ही तेवढे एमसीक्यू प्रॅक्टिस करायची, पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। बघा पीवायक्यू ऑफ डिफरंट एक्झाम्स अँड मॉक टेस्ट, आपल्याला पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे, त्यावर मॉक टेस्ट सॉल्व्ह करून घ्यायची आपल्याला। त्यानंतर सगळे सब्जेक्ट्स आपल्याला वन बाय वन कव्हर करून त्यांना रिवाइज करत जायचे आहे। तुमचे सब्जेक्ट्स आता कव्हर झाले असतात, तुम्हाला फक्त पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। काही चुका झाला आपल्याशी ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत, शॉर्ट नोट्स तयार करायचे आहेत। तुमच्याकडे आता जास्त वेळ नाही आहे की तुम्ही पूर्ण स्टडी करणार, आपली स्टडी आता झालेली असणार, फक्त आपण आता पीवायक्यू क्वेश्चन्स आणि एमसीक्यू क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो। तसंच अकॅडमीमध्ये आपण नागपूर महानगरपालिका यासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे। बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे। व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे। तसंच अकॅडमीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे। 2000 रुपीज मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी आहे, तुम्हाला 1 वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता। तसंच आरोग्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका, त्यानंतर सरळ सेवा बॅच, वनरक्षक बॅच, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक, तलाठी बॅच, हे सगळे बॅचेस तुम्ही विथ आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे बॅचेस तुम्ही सगळे बॅचेस 2000 मध्ये घेऊ शकता। ही आपली ऑफर आहे। त्यासाठी तुम्हाला अकॅडमीला कॉल करायचा तर नंबर आहे 8010 457760, यावर तुम्ही कॉल करून बॅचेस परचेस करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा। एक्झाम साठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि व्यवस्थित स्टडी करायची। आपल्याला आपली एक्झाम आता दूर नाही आहे, आपल्याला फक्त 15 डेज समोर गेलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे। लवकरात ती आपली एनएमसी एक्झामच्या आधीच आपलं बीएमसी सब इंजिनिअरचा पेपर होणार आहे। तुम्हाला आता व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्या एक्झाम साठी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित स्टडी करून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।